आप देख रहे हैं आरएमसी न्यूज नेटवर्क, जनता की आवाज सच के साथ। यह है आरएमसी न्यूज, मैं हूं आपके साथ नरेश। मीरा भाईंदर शहर एक बार फिर आग की लपटों में घिरता नजर आया है। भाईंदर पूर्व के इंद्रलोक इलाके में स्थित लोधा कॉम्प्लेक्स के पीछे एक खुली जगह पर अचानक भीषण आग भड़क उठी और देखते ही देखते इस आग ने विकराल रूप ले लिया। घटना शाम करीब 8 बजे की बताई जा रही है, जहां आग इतनी तेज थी कि दूर दूर तक धुएं का गुब्बार और लपटें साफ दिखाई दे रही थी, जिससे इलाके में दहशत का माहौल बन गया। मौके पर तुरंत अग्निशमन विभाग की कई गाड़ियां और नवघर पुलिस स्टेशन की टीम पहुंच गई है। फायर ब्रिगेड के जवान लगातार आग पर काबू पाने की कोशिश में जुटे हुए हैं। फिलहाल आग लगने के कारणों का अभी तक खुलासा नहीं हो पाया है, लेकिन सबसे बड़ा सवाल यही है कि आखिर मीरा भाईंदर में बार बार ऐसी आग की घटनाएं क्यों सामने आ रही हैं? क्या सुरक्षा इंतजामों में कहीं बड़ी चूक हो रही है, या फिर प्रशासन हर बार किसी बड़े हादसे का इंतजार कर रहा है? फिलहाल राहत की बात यह है कि किसी के हताहत होने की खबर नहीं है, लेकिन हालात अब भी तनावपूर्ण बने हुए हैं। काय बोलले ते विशाल, काय सांगणार इथे आहात? अग्नितांडव पुन्हा एकदा झालेला आहे. तुम्ही इकडचे स्थानिक नगरसेवक आहात, काय सध्याची परिस्थिती आहे? नमस्कार, मी या प्रभागाचा स्थानिक नगरसेवक आहे। 8 वाजेच्या सुमारास रात्री इथे तांडवासारखी आग लागलेली आहे। पूर्ण मीरा भाईंदर शहरामध्ये झोपडपट्टीला बंदी असताना ओपन प्लॉटवर आज आपण बघू शकता नवघर प्रभाग क्रमांक 11 मध्ये सुद्धा असं तांडव बघायला भेटलंय। आता याच्यामध्ये किती जीवितहानी झाली आहे याचा आतापर्यंत पत्ता लागलेला नाहीये। तरी मी महानगरपालिकेला वारंवार तसेच पोलीस स्टेशनला वारंवार पत्रव्यवहार करत होतो। असेच प्लॉट आरडीचे सुद्धा याच्या बाजूला आहेत, तिथे सुद्धा असे झोपडपट्टी आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की या झोपडपट्टी धारकांकडे सिलेंडर आढळतात। आज या सिलेंडरमुळे जास्तीत जास्त अग्नी इथे पसरले, याचा जबाबदार कोण हा प्रश्न सुद्धा पडतोय। विशालजी, मला एक गोष्ट सांगा, एका महिन्यामध्ये ही दुसरा अग्नितांडव आहे, अजूनपर्यंत ह्या गोष्टी माहिती नाहीत, या ओपन जागेमध्ये कोण राहतात हे माहिती नाहीत, यांच्याकडे गॅस कनेक्शन मिळतं। उद्या जर समजा मोठी विपरीत घटना घडली तर याला नेमकं जबाबदार कोण आणि ह्या गोष्टीच्या विरोधामध्ये तुम्ही आवाज उचलणार का? तुम्हाला बोलू इच्छितो की उद्या कुठली घटना व्हायच्या आधीच सांगतो की ही घटना खूपच मोठी आहे। याच्यापेक्षा जास्त मोठी घटना कुठली घडली नसेल, कारण की याच्यामध्ये जास्तीत जास्त सिलेंडर फुटलेले आहेत आणि हे सिलेंडर कोणी दिले आहेत, कोणाच्या मार्फत दिलेत याची चौकशी झाली पाहिजे। आणि याच्या आजूबाजूला असलेल्या झोपडपट्टी आणि आपण बघू शकता माझ्या मागे टॉवर आहेत, यांच्या आजूबाजूला सुद्धा झोपडपट्टीची वस्ती आहे। उद्या कुठली अशी घटना न घडो यासाठी त्वरित उद्यापासून हे झोपडपट्टी सर्व काढण्यात यावी ही विनंती करतो मी। आप देख रहे हैं आरएमसी न्यूज़। लाइक, शेयर, कमेंट और सब्सक्राइब करना ना भूलें।